सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा नोकर भरती प्रकरण उच्च न्यायालयात माजी चेअरमन युटी जाधव यांनी दिली माहिती। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार तसेच चुकीच्या पद्धतीने नोकर भरती आणि चुकीचे प्रमोशन पद्धती, समांतर आरक्षण आदी विषयाच्या अनुषंगाने सभासदांच्या वतीने माजी अध्यक्ष युटी जाधव, जगन्नाथ कोळपे, बँकेचे विद्यमान संचालक कृष्णा पोळ व सचिन खरमाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्याचे कामकाज ॲडव्होकेट आदित्य पाटील पाहत आहेत, अशी माहिती युटी जाधव यांनी दिली। श्री जाधव पुढे म्हणाले, एका वादग्रस्त एजन्सीला हाताशी धरून ही भरती मॅनेज करून होणार होती, परंतु शिक्षक बँक बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सातत्याने लढा उभा केला असून गैरपद्धतीच्या कारभारावर आसूड ओढण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत। सभासदांमध्ये व सुशिक्षित बेरोजगार असणाऱ्या उमेदवारांमध्ये जागृती व्हावी म्हणून व प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी आम्ही आजपर्यंत लढा दिला, परंतु आता न्यायालयीन लढाई सुरू झाली असून संबंधित प्रक्रिया संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। त्यामुळे ही नोकर भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। बँक बचाव कृती समितीच्या माध्यमातून आम्ही हा लढा तीव्र केला आहे, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे। Press the bell icon on the YouTube and never miss another update.